ॐ श्री संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। हरे नमः हरे नमः हरे नमः। पहिला अध्याय आता संपणार आहे। अर्जुनाने थोड्याच वेळापूर्वी एक भलतीच भन्नाट कल्पना काढली होती की मी हातात शस्त्रही नाही धरणार आणि प्रतिकारही नाही करणार। ते जे आहेत कौरव त्यांनी आतताई ते येऊन मारू देत मला मागणं, म्हणजे त्यांना पाप लागेल का नाही हे त्याला माहित नव्हतं, पण त्यांनी एक कल्पना काढली की मला पुण्य लागेल। असं काही नसतं। एखाद्याचा खून केल्याने पाप लागतं म्हणून दुसऱ्याचा खून नाही केला तर पुण्य नाही लागत, कारण काही केलंच नाही त्याचं पुण्य कसलं मिळणार आहे। तेव्हा अशा तऱ्हेने अर्जुनाने श्रीकृष्णांना एक जवळजवळ घाबरवण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकृष्ण अजूनही काही बोललेले नाहीत। श्रीकृष्णांनी अक्षरशः एखाद्या गुरुसारखी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची भूमिका घेऊन शांत राहायचं ठरवलं की एकदा काय बोलतोय ते सगळं बोलून घे, तुझं एकदा मला कळू दे अंतरंग, म्हणजे मला काय उपाययोजना करायची ते बरोबर सुचेल। बरोबर आहे, नीट ऐकून घेतलं नाही, नीट विचार केला नाही तर मदत काय करणार ते। त्याला तर अर्जुनाची दया ओतप्रोत त्यांच्या हृदयात आहे। आधीच परमेश्वराला सर्वांची दया येते, कारण दया अशासाठी आणि कीव पण बऱ्याच वेळा येत असावी की एवढं सगळं दिलेलं होतं, प्रत्यक्ष परमात्मा हृदयात वास करतो, अशा तऱ्हेने माणसाला एक मोठी गिफ्ट एक मोठं दान मिळालेलं आहे किंवा एक भेट मिळालेली आहे, तरी सुद्धा माणसं काहीतरी चुकीचं वागतात। म्हणजे काय, दयेबरोबर कीव यायलाच पाहिजे। तर अशा सर्व याच्यातून अर्जुन कुठल्या परिस्थितीत आला हे पाहावं। अजून थांबलेच श्रीकृष्ण, पण अर्जुनाने बघितलं की आता तर काही बडबडीचा उपयोग होत नाही, आता मी दाखवतो काय ते। म्हणून मग काय केलं, पदच्छेद पाहू आपण। संख्ये म्हणजे रणभूमीवर, शोक संविघ्न म्हणजे शोकाकुल चित्ताने, अर्जुना म्हणजे अर्जुनाने, एवं म्हणजे असे, उक्त्वा म्हणजे म्हणून, सशरम म्हणजे बाणासहित, चापम म्हणजे धनुष्य, विसृज्य म्हणजे टाकून देऊन, तो रथोपस्थे म्हणजे रथाच्या मागील भागात जाऊन, उपाविशत म्हणजे बसला। त्यांनी काय केलं, सगळं ठेवलं, म्हणलं बास झालं, नाही मला काही करायचं, ही घ्या तुमची, आपण म्हणतो ना की हे घ्या तुमचं काय असेल ते सगळं, बाण ठेवला, धनुष्य ठेवला, मी चाललो, बघा तुम्ही तुमचं। तुम्हाला किती पटवतोय की युद्ध बंद करावं, ते काही पटत नाही तुम्हाला। मग आता माझा काय नाईलाज आहे, पण यामध्ये एक गोष्ट आहे की त्याचा नाईलाज झालेला आहे, त्याला कुठेतरी आतमध्ये हे सगळं आवडत नाहीये, त्याला वाटत नाही की हे सगळं मी करतोय ते बरोबर आहे, त्यामुळे त्याला शोक पण झालेला आहे आणि तो अत्यंत शोकविव्हल, असं संजयने हे सांगितलेलं आहे। त्यामुळे संजय म्हणतोय की तो अर्जुन अशाप्रमाणे अत्यंत शोकविव्हल होत, बरोबर आहे, शोक हा दुसऱ्याला दिसतो, असं सांगता येत नाही की मी आता शोकविव्हल झालोय किंवा मी आता शोकविव्हल होतो किंवा मला आता शोक झालाय। म्हणजे काय काय नुसतंच एक तोंड देखलं बोलण्यासारखं आहे की प्रत्येक बरीच माणसांना सवय असते की ठेवू खाली, भेटू पुन्हा, काहीतरी असे शब्द धरून ठेवलेले असतात। फोन झाला की म्हणतात ठेवू खाली, ठेव ना बाबा, चल मग, असंही म्हणणारी माणसं आहे। चल मग, कुठे जायचं आता, तू तिकडनं फोन केला, मी इथे आहे, चालायचंय कुठे, बरोबर, माणसं बोलत राहतात, चल मग, ठेवू खाली, उगाच तोंड लेखलं म्हणत राहतात, ठीक आहे मग भेटू पुन्हा। आता भेटणार, मी आलोय तिथे कुठे मनालीला आणि त्या ठिकाणी, किंवा मी आलोय होनोलुलूला आणि तिथे एका हॉटेलात जेवण झालं, बाहेर चाललोय, तर मग सी यू अगेन कुठून म्हणणार, परत कसं काय भेटणार। पण अशी एक बोलण्याची
पद्धत असते, ह्या गोष्टी आहेत त्या कृतीनेच दाखवायला लागतात. शोक झाला तर तो दुसऱ्याला दिसू शकतो. एकूण गलितगात्र किंवा चेहऱ्यावरचे भाव किंवा डोळ्यात येणारे जे अश्रू आहेत ते सांगतात काय मनुष्याच्या हृदयात आहे ते, आणि मग ते खोटं बोलत नाहीत. अर्थात नाटकात सिनेमात अश्रूसुद्धा खोटे आणता येतात, परंतु इथे काही नाटक चाललेलं नाही. तेव्हा अर्जुन शोकविवल झाला. संजय सांगतोय, संजयाला सगळं दिसत होतं युद्धभूमीवरचं. त्यांनी पाहून सांगितलं की हा अशा तऱ्हेने शोकविवल होऊन त्यांनी काय केलं, रथाच्या मागल्या भागामध्ये लढायचा भाग आणि पाठीमागे विश्रांतीची जागा असावी, तर तिथे जाऊन तो बसून गेला. चालवत तो होता श्रीकृष्ण. रथाचा पुढील भाग ज्या ठिकाणी ड्रायव्हर असतो तो होताच, पण ज्या ठिकाणून युद्ध करायचं ते अशी एक जागा तयार केलेली असते की सभोवार सर्व दिसावं आणि त्या ठिकाणून शस्त्रास्त्रांचा मारा करता येतो. त्या ठिकाणी तो उभा होता. तिकडून तो मागल्या बाजूला गेला, जिथे थोडा वेळ बसायची विश्रांती किंवा बरोबर कोणी रथात असलं तर त्यांना एरवीच्या घेऊन जायची जी वेळ आली तर ती जी जागा होती तिकडे गेला. कपाळाला हात लावून बहुतेक खाली बसला की आता मी धनुष्य ठेवलंय, बाण पण ठेवलेत. अर्थात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे पूर्वी आपण याच्यावर चर्चा केली होती की शस्त्रास्त्र जी असतात ती संकल्पाने चालतात, पण म्हणून त्यांनी दोन्ही म्हणजे धनुष्यही नाही आणि बाणही नाही अशा तऱ्हेने त्यांनी दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या खाली ठेवून दिल्या. आता अर्जुन त्याला श्रीकृष्णांना काही सांगत नाही. त्यांनी विचार केला, खूप बडबड केली आहे, आता बोलून काही सांगत नाही. ठेवतो म्हणून सांगितलं होतं तेव्हा श्रीकृष्ण जर म्हणाले असते थांब थांब, अरे काय तुला कसं काय शस्त्र हातात नसताना ते मारतील वगैरे, पण श्रीकृष्ण काही बोलले नाहीत. म्हणून त्यांनी आता विचार केला, आता आपण हे शेवटलं अस्त्र जे आहे ते दाखवावं, आणि ते अस्त्र म्हणजे अस्त्र खाली ठेवणे. म्हणून तो शोकविवळ होऊन त्यांनी ती जे काय धनुष्यबाण होते ते खाली ठेवून दिले आणि बसून राहिला मागे जाऊन तो, आणि वाट पाहतोय आता की आता येऊन कोणीतरी पाठीवरनं हात फिरवेल, श्रीकृष्ण येऊन म्हणतील की अरे काय वेड्यासारखं करतोस तू, उठ वगैरे. अशा तऱ्हेने संजयाने ही तिकडे बातमी सांगितली. संजयाला जे दिसत होतं ते संजय सर्व धृतराष्ट्राला सांगतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संजयाने हे सांगितलं आणि श्रीमद भगवद्गीतेमधला हा एक महत्त्वाचा अध्याय जो आहे तो या ठिकाणी संपला. आपल्याला एक लक्षात येईल की भगवद्गीतेच्या या सर्व ज्ञानापैकी ब्रह्मविद्या म्हणायची याला. ब्रह्मविद्या का? कारण की ही विद्या मनुष्याला स्वतःविषयी, त्याच्या स्वत्वाविषयी आणि शांतीविषयी जसं सांगते तसंच संपूर्ण ब्रह्मांडाची कल्पना त्या माणसाला ही विद्या देते. आणि एवढंच नाही तर मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड माझ्यात आहे, मी ब्रह्मांडात आहे, अशा ज्या सर्व भावना आहेत त्या सांगून सर्व तऱ्हेची द्वैत संपवून त्या माणसाला एका शांतीचा अनुभव देते. म्हणून ही ब्रह्मविद्या. तर ही ब्रह्मविद्या. मग योगशास्त्रे काय? शास्त्र योगाचं म्हणजे शास्त्र याचा अर्थ असा की जे प्रॅक्टिकल गायडन्स देते, म्हणजे ते शास्त्रशुद्ध अशा तऱ्हेने प्रत्यक्षात कृती काय करायची याची माहिती जे सांगणारं ते शास्त्र असतं. तर ते हे कुठली माहिती सांगते? जोडायची, एकत्व येण्यासाठी पिंड ब्रह्मांडाचा न्याय समजावून पिंड ब्रह्मांडाचा एकत्र अनुभव करवण्याची ही जे शास्त्र आहेत, म्हणून त्याला योग म्हणायचं. म्हणून हे योगशास्त्रे. आणि श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. विषाद योगो नाम. तर अर्जुनाला जो विषाद झाला होता त्या विषादाच्या मुळे आपल्याला तर आत्तापर्यंत असं वाटलं की काय अर्जुन करतोय, पण असा जर विषाद अर्जुनाला झाला नसता तर आपल्याला भगवद्गीताच ऐकायला मिळाली नसती. तर अर्जुन विषाद म्हणून या अध्यायालाच अर्जुन विषाद योग असं नाव दिलं. तर या ठिकाणी हा पहिला अध्याय संपला आणि भगवद्गीतेचे एकूण 18 अध्याय आहेत. त्यापैकी भगवद्गीतेचं कारण असलेला असा जो मूळचा हा अर्जुन विषाद योग तो अध्याय या ठिकाणी आपण संपवला. आता यानंतर आपण एकदा असंही पाहूया की संपूर्ण या पहिल्या अध्यायामध्ये एकूण काय एक थोडक्यात सांगितलं आणि मग आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळू. श्री गीता योग शोध ब्रह्मविद्येचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा. श्रीमद भगवद्गीते संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा. आमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे साम मराठी, सकाळ भवन, प्लॉट नंबर 42B, सेक्टर 11, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614.